नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुम्ही प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात आलात, मराठी विषय निवडला. तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेचं राव बहादूर नारायण बोरावके महाविद्यालय मराठी विभागात मी डॉक्टर राजेंद्र बावळे कार्यरत आहे. या द्वितीय वर्षामध्ये मराठी या विषयाला यंदा कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम प्रकाशन व्यवहार आणि संपादन CEA 2A2 हा एक नवीन पेपर या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी आलेला आहे. आपण जर तसं पाहिलं तर S1, S2, G2 हे 3 पेपर पूर्वी होते, पण यंदा या अभ्यास मंडळाने डिग्री घेता घेता विद्यार्थ्यांना काहीतरी कौशल्य प्राप्त व्हावं आणि या कौशल्यावर त्यांना काहीतरी करिअर करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं या ठिकाणी वाटलं. म्हणून हा कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम या द्वितीय वर्षात आपल्याला यंदा आणलेला आहे आणि याचा आपण या वर्षामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे हा जो पेपर आहे यामध्ये प्रकाशन संस्थेचं कौशल्य काय किंवा प्रकाशन संस्था म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं कार्यप्रणाली कशी चालते वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या. म्हणजे जर तुम्ही या गोष्टी किंवा या गोष्टींचं कौशल्य प्राप्त केलं तर काय होईल, तुम्हाला स्वतःची प्रकाशन संस्था निर्माण करता येईल. मग ही प्रकाशन संस्था कशी चालते, त्याचं स्वरूप काय, त्याची कार्यप्रणाली कशी असते, हा एकंदरीत आपल्याला या ठिकाणी आता या विषयावर चर्चा करायची. अर्थात पुस्तक प्रकाशन करत असताना प्रकाशन संस्था काही महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी पार पडत असते. जो काही या समाजातील लेखक आहे तो लेखक कथा लिहितो, कादंबरी लिहितो, कविता लिहितो, नाटक लिहितो, चरित्र लिहितो, आत्मचरित्र लिहितो, कोणताही साहित्य प्रकार तो लिहिला की मजकूर त्याचा वाचकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असतं. त्यानं लिहिलेलं पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवणं, समीक्षकांपर्यंत पोहोचवणं हे या प्रकाशन संस्थेचं मुख्य कार्य आहे. त्यामुळं ही प्रकाशन संस्था काय करते, लेखक आणि वाचक यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा असते. प्रकाशन संस्थेच्या अभावी लेखकांना पुस्तकाचं प्रकाशन करणं अशक्य आहे. जो लेखक पुस्तक लिहितो तो प्रकाशन संस्थेमध्ये जातो, प्रकाशन संस्था त्या लेखकाचं पुस्तक प्रकाशित करते. म्हणून प्रकाशक आणि लेखक यांचा एक महत्त्वाचा दुवा या ठिकाणी आपल्याला आढळतो. अर्थात आज विविध प्रकाशन संस्था या ठिकाणी महाराष्ट्रात आढळतात. मग या प्रकाशन संस्थेमध्ये म्हणजे वेगवेगळे लेखक, महाराष्ट्रातले नामवंत लेखक नव असतील, जुने असतील, हे लिहित असतात आणि यांच्या अनुषंगानंच ही प्रकाशन संस्था कार्यरत असते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये म्हणजे त्याच्याबरोबर काही धार्मिक साहित्य असतं, काही शैक्षणिक असतं, काही माहितीपर पुस्तकाचं प्रकाशन असतं, हे सुद्धा या प्रकाशन संस्थेमधून निर्माण होताना दिसतं. आता हल्लीच्या काळात ही प्रकाशन संस्था जी आहे ती प्रकाशन संस्था हा एक व्यवसाय बनला असं म्हटलं तरी चालेल. कारण हे प्रकाशन संस्था जर याचं तुम्ही कौशल्य प्राप्त केलं तर तुम्हीसुद्धा हे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमानं तुम्हीसुद्धा एक प्रकाशन संस्था निर्माण करू शकाल आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकाल. हे यात अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात प्रकाशन संस्थेची भूमिका काय, आलेल्या लेखकाचं पुस्तक काय करायचं आहे, प्रकाशित करायचं आणि ही प्रकाशनाची प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मग ही चालती कशी किंवा या प्रकाशन संस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, कोणकोणते घटक त्याला कारणीभूत असतात. अर्थात जो काय समाजामध्ये लेखक आहे तो लेखक काय करतो, पुस्तक लिहितो. म्हणजे लिहिलेला मजकूर प्रकाशित करणारी ही एक महत्त्वाची संस्था जी असते, प्रकाशित करणारी जी संस्था असते त्याला प्रकाशन असं म्हणतात. लेखक या प्रकाशकाकडे जातो आणि मग लेखकाने आपल्या आयुष्यातले आलेले अनुभव किंवा समाजामध्ये पाहिलेलं दुःख, घटना या सगळ्या शब्दाच्या रूपानं चित्रित केलेल्या असतात. आपल्या प्रतिमांच्या सहाय्यानं किंवा प्रतिमांच्या सामर्थ्याच्या बळावर व्यासंगाच्या आधारे या साहित्यकृती निर्माण केलेल्या असतात आणि मग या ठिकाणी हाच या कलाकृतीद्वारे जो काय मजकूर आहे तो मजकूर
वाचकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आवश्यकही असतं। अर्थात लेखक जरी या ठिकाणी स्वांत सुखाय लिहित असला तरीसुद्धा आपलं लेखन किंवा साहित्य प्रकाशित करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं साहित्य हे प्रकाशित व्हावं, वाचकांपर्यंत जावं, समीक्षकांपर्यंत जावं, आपल्या मनातला जो प्रकट आविष्कार आहे, ज्या भावभावना आहेत, जे आपण दुःख स्वतः व्यथित केलेलं आहे, दुसऱ्यांनी व्यथित केलेलं आहे, एखाद्या कुटुंबाची, एखाद्या समाजाची जी काही दुःखाची गोष्ट असेल ती या वाचकांपर्यंत पोहोचवा अशी धडपड या लेखकाची असते। मग या लेखकाचं जे साहित्य आहे हे लोकप्रिय करण्यासाठी प्रकाशन संस्थासुद्धा कार्यरत असतात, धडपड करत असतात। पण आजची स्थिती काय झाली, जे लेखक नवोदित आहेत ते प्रतिभावंत आहेत, पण या ठिकाणी त्यांचं लेखन दर्जेदार असूनसुद्धा काही प्रकाशन संस्था या नवलेखकांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी बिलकुल उत्सुक नसतात। आणि मग हल्लीच्या काळातसुद्धा आता या अनुवादित साहित्याला किंवा धार्मिक साहित्याला किंवा शैक्षणिक साहित्याला ही अधिक वाचक वर्ग असल्यामुळे अशा प्रकारचे जे साहित्य आहे हे साहित्य या ठिकाणी प्रामुख्यानं प्रकाशित होताना दिसतं। म्हणजे लेखन हे सुद्धा मग ते धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, हे प्रकाशन संस्थेमध्ये अलीकडे कथा कादंबऱ्याबरोबरच छापलं जातं आहे। आणि मग या ठिकाणी ही प्रकाशन संस्था ही अनेक घटकांनी मिळून बनलेली असते। अर्थात प्रकाशन संस्था म्हणजे केवळ एक प्रकाशक असतो असं नाही, तर त्या ठिकाणी काय असतं, मुद्रित शोधक असतो, मुद्रक असतो, DTP ऑपरेटर असतो, छायाचित्रकार असतो, चित्रकार असतो, जुळणीकार असतो आणि बांधणीकारही असतो। म्हणजे अशा विविध घटकांनी ही प्रकाशन संस्था बनत असते आणि अशा या विविध घटकांनी बनलेली प्रकाशन संस्था ही कार्यरत असते। या वेगवेगळ्या घटकांच्या परस्पर सहकार्याने ही जी प्रकाशन संस्था आहे ही आकारास येत असते। मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रकाशक। म्हणजे प्रकाशक हा तिचा प्रमुख आहे आणि मग या प्रकाशकावरच हे संपूर्ण संस्था ही अवलंबून असते। संपूर्ण संस्थेवर या प्रकाशाचं नियंत्रण असतं आणि मग या ठिकाणी प्रकाशक जो असतो तो आपल्या ध्येय धोरणानुसार विविध लेखकांचं जे साहित्य आहे हे साहित्य बाजारात आणतो, म्हणजेच वाचकांपर्यंत पोहोचवतो। अर्थात ग्रंथ प्रकाशन करण्यापूर्वी ते प्रकाशन किंवा ते साहित्य हे विविध टप्प्यातून जावं लागतं। अर्थात याला काही ठराविक टप्पे आहेत। म्हणजे प्रकाशन संस्था जी आहे ते चालवणारी जी काही मंडळी असतात, काही घटक असतात, काही वेगवेगळे घटक कार्यरत असतात, यांना काय करावं लागतं तर वितरण व्यवस्था ही करावं लागते। तुम्ही लिहिलेलं पुस्तक किंवा एखाद्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक जर ते या वेगवेगळ्या घटकांनी छापलं, बाजारात आणलं, पण ते वाचकांपर्यंत कसं पोहोचवायचं, त्याची जाहिरात कशी करायची, त्याचं वितरण कसं करायचं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणून हे प्रकाशित केलेलं साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणं, ते लोकप्रिय करणं यामध्ये प्रकाशन संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग असतो आणि त्याच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होतच नाही। मग अशा काही या महाराष्ट्रात प्रकाशन संस्था नावारूपाला आल्यानंतर काय होतं तर काही प्रकाशन संस्थेच्या नावावर सुद्धा ही पुस्तकं विकली जातात। अर्थात रसिक वाचक जे असतात तेही अत्यंत हुशार असतात, तेही मान्यवर लेखकांचं साहित्य वाचत असतात आणि मग त्यांना समजतं की अनेक मान्यवर लेखकांचं, उदाहरण द्यायचं असेल तर विंदा करंदीकर असतील, वि स खांडेकर असतील, शिवाजी सावंत असतील, म्हणजे अशा मान्यवर लेखकांचं जे साहित्य किंवा विश्वास पाटील असतील, अशा मान्यवर साहित्यिकांचं साहित्य प्रकाशित करणाऱ्या काही नावारूपाला आलेल्या संस्था आहेत। आणि मग वाचक ही काय करतो, अशा नावाजलेल्या एखाद्या प्रकाशन संस्थेचं पुस्तक पटकन खरेदी करतो। का? कारण ही प्रकाशन संस्था अत्यंत नावाजलेली आहे आणि ही महाराष्ट्रातल्या, भारतातल्या मोठमोठ्या लेखकांचं साहित्य प्रकाशित करते, वाचकांना नवनवीन साहित्य पुरवते आणि वाचनाची आवड भागवण्याची किंवा लेखकाचं साहित्य प्रकाशित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अशा काही प्रकाशन संस्था करीत असतात। म्हणूनच या ठिकाणी या प्रकाशन संस्थेमध्ये एखादी साहित्यकृती प्रकाशित करणं किंवा वेगवेगळ्या घटकातून पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। अर्थात जुन्या काळामध्ये काही दर्जेदार साहित्याला प्राधान्यानं या ठिकाणी आर्थिक झळ सोसूनसुद्धा ग्रंथ प्रकाशन करणाऱ्या अनेक प्रकाशन संस्था आहेत।
उदाहरणच द्यायचं असेल तर वि स खांडेकर सारख्या एका दिग्गज लेखकाचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी वेगवेगळे लेखक, वेगवेगळ्या प्रकाशन संस्था या धडपडत असतात. अलीकडच्या काळात जर आपण डॉक्टर सदानंद देशमुखांचा विचार केला, विश्वास पाटलांचा विचार केला, तर या लेखकांचं साहित्य हे दर्जेदार असतं. म्हणून काही प्रकाशन संस्था काय करतात, तर या लेखकाचं साहित्य आपल्याला प्रकाशित करण्यासाठी मिळावं म्हणून या प्रकाशन संस्था काय करतात, तर धडपड करतात. म्हणून अशा काही प्रकाशन संस्था सुद्धा महाराष्ट्रात आज आहेत. अशा आज प्रकाशन संस्थेला व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं. म्हणजे प्रकाशन संस्था हा एक मोठा व्यवसाय, तो तुम्ही आम्ही सुद्धा करू शकतो. म्हणजे केवळ ही प्रकाशन संस्था काय करते, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एखाद्या लेखकाचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर फायदा किती होतो आणि या पुस्तकास मागणी किती आहे याचा विचार करून बहुतेक प्रकाशक वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके काय करत असतात, तर प्रकाशित करत असतात. असे असले तरी पुस्तक प्रकाशित करून वाचकांपर्यंत ते पोहोचवणं हे प्रकाशन संस्थेची जी काय भूमिका आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात महाराष्ट्रात असंख्य किंवा भारतात असंख्य प्रकाशन संस्था आज देखील कार्यरत आहेत. आज नव्या रूपामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण होताना दिसत आहेत, पुढे येताना दिसतात. तंत्रज्ञानात जरी आज बदल झाले असले तरी या प्रकाशन संस्था हे तंत्रज्ञान वापरून आपल्या पुढे या कार्यरत असताना दिसतात. जर प्रकाशन संस्थेचा विचार करायचा झाला तर भारतामध्ये ग्रंथ प्रकाशनास 1806 पासून प्रारंभ झाला असं म्हणावं लागेल. जे काय कलकत्त्याजवळचं श्रीरामपूर येथे पहिला छापखाना या ठिकाणी काढला गेला तेव्हापासून आज तागायत मराठीमध्ये असंख्य उत्तमोत्तम ग्रंथाचं प्रकाशन आज या महाराष्ट्रातल्या ज्या काही नावाजलेल्या प्रकाशन संस्था आहेत त्या या लेखकांचं जे काय साहित्य आहे हे प्रसिद्ध करताना दिसतं. म्हणून मौज प्रकाशनाचं उदाहरण देता येईल, पॉप्युलर प्रकाशाचं उदाहरण देता येईल, मेहता पब्लिकेशनचं उदाहरण देता येईल, ग्रंथाली प्रकाशनाचं उदाहरण देता येईल, राजहंस प्रकाशनाचं उदाहरण देता येईल, स्नेहवर्धन प्रकाशनाचं उदाहरण देता येईल, पद्मगंधा प्रकाशनाचं उदाहरण देता येईल, फडके प्रकाशन कोल्हापूरचं उदाहरण देता येईल, नव्हे तर श्रीरामपूरचं शब्दालय प्रकाशनाचं उदाहरण देता येईल. ही जी प्रकाशन संस्था जी आहेत ही महाराष्ट्रात नावारूपाला आलेली आहेत आणि अनेक लेखक अशा गाजलेल्या प्रकाशन संस्थांमधून आपलं साहित्य प्रकाशित करण्यासाठी धडपड करीत असतात. अर्थात या ज्या महत्त्वाच्या प्रकाशन संस्था आहेत त्या शिवाय इतर प्रकाशन संस्थासुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रात आढळतात आणि त्या कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, समीक्षा असेल, प्रवास वर्णन असेल, विनोदी साहित्य असेल, जे काही साहित्य असेल ते साहित्य या ठिकाणी प्रकाशित करत असताना दिसतात. अर्थात धार्मिक साहित्य असेल, शैक्षणिक साहित्य असेल, काही आध्यात्मिक असेल, काही राजकीय असेल, काही सामाजिक विषयावर केलेलं लेखन असेल, हे सुद्धा या प्रकाशन संस्थेमधून प्रकाशित होताना दिसतं. अर्थात आता पुस्तक प्रकाशन म्हणजे नेमकं काय होतं, जो या समाजातला एक घटक आहे, माणूस आहे, तो काय करतो किंवा लेखक असं त्याला आपण म्हणू, तो साहित्य लिहितो आणि साहित्य लिहिल्यानंतर प्रकाशित करण्याचं कार्य कोण करतं, तर प्रकाशन संस्था करते. आणि मग पुस्तक प्रकाशनाची सर्व जबाबदारी कुणावर येऊन पडते, तर या प्रकाशकावर येऊन पडते. मग जी काय प्रकाशन संस्था आहे ही संस्था काय करते, तर जो ग्रंथ आहे किंवा जे साहित्य आहे ते प्रकाशन करण्यासाठी त्या प्रकाशापर्यंत पोहोचवलं जातं आणि प्रकाशकापर्यंत पोहोचवल्यानंतर बौद्धिक दृष्टीतून केलेला जो काय उद्योग आहे तो उद्योग समाजाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटकसुद्धा मानला जातो. म्हणून हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ काय होतं पहिल्यांदा, तर त्या ग्रंथाचं मुद्रण होतं आणि मुद्रण होऊन परत मुद्रित शोधन होतं, मग नंतर त्याचं मुखपृष्ठ तयार होतं, नंतर त्याची मांडणी होते आणि नंतर त्याची सजावट होते. म्हणजे या प्रकाशन संस्थेमध्ये या साहित्यकृतीला या वेगवेगळ्या घटकातून बाहेर पडावं लागतं किंवा जावं लागतं. म्हणून या ठिकाणी त्या ग्रंथाची, त्या साहित्यकृतीची बांधणी झाल्यानंतर मग ती साहित्यकृती किंवा तो ग्रंथ वाचकांसाठी खुला केला जातो, म्हणजेच ग्रंथपरीक्षण होय. अर्थात ग्रंथ प्रकाशनास लेखक असेल किंवा
त्याचे निकटवर्तीय नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, असे मान्यवर व्यक्तींची उपस्थिती असते। या सगळ्या घटकातून ज्यावेळेस एखादी साहित्यकृती, एखादा ग्रंथ बाहेर पडतो, तो ग्रंथ बाहेर पडल्यानंतर एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, एखाद्या राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल किंवा एखादा अभिनेता असेल, नाटककार असेल, संगीतकार असेल, जी प्रसिद्ध व्यक्ती असते, अशा प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन होतं। म्हणजे एकंदरीत अशा एका मोठ्या व्यक्तीच्या हस्ते हे प्रकाशन सार्वजनिक रीतीने ते प्रकाशित केलं जातं आणि मग वाङ्मयीन या व्यवहारामध्ये या ठिकाणी प्रकाशन झालं किंवा संपलं असं या ठिकाणी संबोधलं जातं। म्हणजे प्रकाशन करत असताना या साहित्यकृतीला वेगवेगळ्या घटकातून जावं लागतं आणि मग ही साहित्यकृती वाचकांसाठी, रसिकांसाठी किंवा अभ्यासकांसाठी, समीक्षकांसाठी ती खुली होते आणि त्यांच्यापर्यंत ती जाऊन पोचते। अर्थात पुस्तक प्रकाशन प्रक्रिया नेमकं म्हणजे काय होतं यामध्ये, तर पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी जो लेखक आहे ती आपली जी काही संहिता आहे लेखनाची, कथा असेल, कादंबरी असेल, वाङ्मय प्रकार कोणताही असो, ती साहित्यकृती काय करतो तर त्याची संहिता आधी प्रकाशन संस्थेकडे पाठवतो आणि मग प्रकाशन संस्थेकडे पाठवल्यानंतर या ठिकाणी काय होतं तर तो प्रकाशक या ठिकाणी त्या प्रकाशन संस्थेमध्ये जे कार्यरत असणारे काही तज्ज्ञ आहेत किंवा समीक्षक कमिटी आहेत, ते पुस्तक प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही हे आधी ठरवलं जातं, त्याचा विचार करतात आणि मग या साहित्यकृतीस किती महत्त्व आहे, त्यात काय नाविन्यता आहे, वाचकांची नेमकी आज सद्यस्थितीची आवड काय आहे, बाजारात कोणत्या विषयाला जास्त मागणी आहे, तसेच या साहित्यकृतीस वाङ्मयीन मूल्य आहे का, या कसोटीवर हे सगळी साहित्यकृती किंवा तो ग्रंथ, ती साहित्यकृती तपासली जाते आणि त्यानुसार मग त्याचं प्रकाशन करायचं की नाही हे निश्चित झाल्यानंतर लेखकाची जी संहिता आहे, लेखकाचं जे हस्तलिखित आहे ते DTP करणं, नंतर मुद्रित शोधनासाठी किंवा मुद्रित या शोधकांसाठी ते पाठवलं जातं। जे काही त्या प्रकाशन संस्थेमध्ये काही तज्ज्ञ मंडळी असतात त्यामध्ये शुद्ध लेखन तपासलं जातं, त्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ तपासलं जातं, तो मुद्रित जो मजकूर आहे तो 3 वेळा या शुद्ध लेखनातून तपासला जातो, व्याकरणाच्या नियमानं तपासून पाहिला जातो। मग जो त्या प्रकाशन संस्थेमधला जो कॉम्प्युटर ऑपरेटर नावाचा घटक असतो तो काय करतो तर प्रकाशकाच्या सल्ल्याने त्या ठिकाणी काय करतो, लेआउट निश्चित करतो आणि मग अखेरचं प्रूफ काढलं जातं आणि मुद्रक काय करतो तर त्याच्या आधारे प्लेट मेकिंग करून त्याचं मुद्रण करणं हे त्याचं काम आणि मग ठराविक साईज डेमीचं एक पुस्तक त्या आधारे बनवलं जातं आणि सर्वसाधारणपणे 1000 प्रतींची प्रथम आवृत्ती काढली जाते। अर्थात या ठिकाणी जे लोकप्रिय साहित्यिक असतात, या लोकप्रिय साहित्यिकाचं 1000 प्रती व्यतिरिक्त 2000, 3000 नव्हे 5000 प्रतीपर्यंत या पुस्तकांची प्रती म्हणजे काढल्या जातात। अर्थात जे पुस्तक असतं, जो ग्रंथ असतो, जी साहित्यकृती असते त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्या पुस्तकाच्या दर्जावरून, मूल्यावरून ठरवलं जातं आणि शेवटी त्याची सर्व पूर्ण पुस्तकाची किंवा साहित्यकृतीची, ग्रंथाची बांधणी झाल्यानंतर त्याचं प्रकाशन केलं जातं, यालाच ग्रंथप्रकाशन असं म्हटलं जातं। नंतर प्रकाशित करण्याचा भाग हा तो आपण यापूर्वी पाहिला। मग लोकप्रिय जी काही पुस्तकं असतात ही प्रकाशित करणाऱ्या काही प्रकाशन संस्था या पुढाकार घेतात, किंबहुना अनेक लेखकांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मग काय करतात तर नवोदित लेखकांचं जे लेखन आहे हे मात्र उपेक्षित राहतं आणि मग त्यांना स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात। मग याला उपाय काय तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासारखी एखादी संस्था या ठिकाणी कार्यरत असते आणि ती उदयोन्मुख असणारे किंवा नवप्रतिभावंत असणाऱ्या लेखकांना हे पुस्तक प्रकाशनासाठी काही अर्थसहाय्य करते आणि काही अर्थसहाय्य देऊन मग त्या ठिकाणी यांचंसुद्धा पुस्तक या ठिकाणी प्रसिद्ध केलं जातं किंवा प्रकाशित केलं जातं। नंतर त्या लेखकाला म्हणजे एकंदरीत प्रसिद्धी मिळते। बहुतेक वेळा नफा या ठिकाणी किती प्राप्त होतो हा दृष्टिकोन पाहिला जातो। म्हणजे पुस्तक प्रकाशनामार्फत जे काही समाजामध्ये जे काही या ठिकाणी वाङ्मयीन व्यवहारात होत असतात त्यामुळंच या ठिकाणी पुस्तकाला अत्यंत उच्च दर्जाचं महत्त्वाचं स्थान निर्माण होतं आणि या प्रकाशन संस्था अशा वेगवेगळ्या भूमिका महत्त्वाच्या पार पाडत असतात। एकूणच
म्हणजे लेखकाचं साहित्य असेल किंवा लेखन असेल हे पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्यामध्ये या ठिकाणी प्रकाशन संस्था अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे भूमिका पार पाडत असतात। आणि वाचकांची मागणी आणि लेखनातील वाङ्मयीन गुण विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन प्रकाशक आणि प्रकाशन संस्था विविध विषयावरील पुस्तकं नेहमी प्रकाशित करत असतात। जे काही प्रसिद्ध लेखक आहेत, जे काही 1, 2, 3, 4 अशा असंख्य साहित्य कृती लिहून या लेखकांनी म्हणजे जे काही एक दबदबा समाजामध्ये निर्माण केलेला असतो, अशा प्रसिद्ध लेखकांचं साहित्य असेल ते विपुल प्रमाणात प्रकाशित होत असतं। परंतु नवोदित लेखक मात्र या ठिकाणी यांना झळ सोसून प्रकाशन करावे लागते। म्हणून प्रकाशन संस्था आहेत या लेखक आणि वाचक याच्यातील दुवाप्रमाणे एक कार्य करत असतात आणि लेखकांना साहित्य वाचकांपर्यंत नेण्याचं महत्त्वपूर्ण काम करत असतात। म्हणून एकंदरीत प्रकाशन व्यवहार किंवा प्रकाशन संस्था, त्याचं स्वरूप, त्याची कार्यप्रणाली काय हे आपल्याला या ठिकाणी आढळतं। हे पुस्तक प्रकाशन प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे तर कॉपीराईट कायद्याची तोंड ओळख। आज आपण पाहतो म्हणजे आज या कॉपीराईट हा एक शब्द आपल्याला सतत कानावर पडतो। म्हणजे आज आपण जर या इंटरनेटच्या माध्यमातून किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम, ट्विटर म्हणजे या समाज माध्यमांचा वापर हा सर्वांचाच वाढला आहे। या समाज माध्यमातून काय होतं, अनेक लोक काय करतात, लेख लिहितात, कविता लिहितात, गझल लिहितात, काही फोटो अपलोड करतात, काही वेगवेगळ्या सुचेल अशा काही विनोद असतात, वेगवेगळ्या कलाकृती काय करतात तर पोस्ट करतात। आणि या माध्यमांच्या वेगाची जर गती आपण पाहिली तर या कलाकृती या इंटरनेटमुळे एका क्षणामध्ये एका क्लिकवर जगभर पसरतात। म्हणजे वाऱ्याच्या वेगाने या पसरत जातात। आणि मग हा प्रसार होत असताना जी काही मूळ कलाकृती आहे ही निर्मात्याच्या नावे म्हणजे जो कोणी मूळ निर्माता असेल त्याच्या नावे पुढे व्हायरल होते का नाही याची गॅरंटी नाही। म्हणजे त्याच्याच नावाने ते पुढे जाईल का नाही म्हणजे असं होत नाही। कारण या तंत्रज्ञानामध्ये कॉपी पेस्ट किंवा फॉरवर्ड किंवा शेअर म्हणजे या तंत्रज्ञानामुळे आज मूळ लेखक असेल, कवी असेल किंवा कलाकार असेल यांच्या नावाऐवजी काय होतं तर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे ही जी पोस्ट आहे किंवा ही जी कविता आहे किंवा हे जे साहित्य आहे किंवा ह्या ज्या कलाकृती आहेत ह्या कलाकृती पुढे पाठवल्या जातात। थोडक्यात म्हणजे असं साहित्य ढापलं जातं, असं साहित्य चोरलं जातं, मग स्वतःच्या किंवा इतराच्या नावे पाठवून त्याचं श्रेय आपल्याकडे घेतलं जातं। मग अनेकदा काय होतं या प्रसारमाध्यमातून ढापलेल्या किंवा चोरलेल्या कविता, काही लेख असतील, काही फोटो असतील या स्वतःच्या किंवा खोडसाळपणा करण्यासाठी दुसऱ्या नावाच्या व्यक्तीने पुढे पाठवल्या जातात। आणि मग या प्रकाराला जर आळा घालणे आज अशक्य आहे। म्हणजे अशक्य जरी असले तरी आपण सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी आपल्याला या कॉपीराईट कायद्याची तोंड ओळख फक्त करून घ्यायची आहे। म्हणजे कॉपीराईट म्हणजे काय, हा कायदा म्हणजे काय, त्याची तोंड ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची। कारण भविष्यामध्ये जर आपण असं काही शेअर करीत असू, आपण काहीतरी या फेसबुकवर किंवा ट्विटरवर किंवा या इंस्टाग्रामवर काही लिहित असू तर यदाकदाचित आपल्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ शकेल। म्हणून कॉपीराईट कायद्याची ही तोंड ओळख अलीकडे हा म्हणजे मुद्दा हा या तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून फार गाजताना दिसतोय। अर्थात कॉपीराईट म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीच्या म्हणजे साहित्य असेल, नाट्य असेल, संगीत असेल, सिनेमा असेल किंवा गाणी असतील म्हणजे अशी कलात्मक कलाकृती या बौद्धिक संपदेबाबत कायद्यानं देण्यात आलेलं किंवा संरक्षित करण्यात आलेलं अधिकार म्हणजे कॉपीराईट। म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना या कॉपीराईटच्या माध्यमातून एक संरक्षण दिलं आहे। म्हणजे मग साहित्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, कला आहे यांच्याशी संबंधित कोणत्याही कलाकृतीस कॉपीराईट मिळतो। म्हणजे साहित्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, कला आहे यांच्याशी संबंधित ज्या काही कोणत्याही कलाकृती आहेत त्याला कॉपीराईट हा मिळतो। यामध्ये मग कथा असेल, कादंबरी असेल, कोणत्याही प्रकारचं ललित साहित्य असेल, लेखन असेल, संशोधनात्मक तसंच काही अभ्यासपूर्ण लेखन असेल किंवा आणखी काही लेख असतील, कविता असतील, गाणी असेल, गझल असेल, संगीत असेल, नाटक असेल, चित्र असेल, छायाचित्र असेल, काही एखादं पेंटिंग असेल म्हणजे विविध कलाकृतीचा यात समावेश होतो। आणि मग या ठिकाणी असा कॉपीराईट कायदा झाल्यामुळे आज जर एखादी पोस्ट इतरांच्या नावे जर व्हायरल झाली किंवा खोडसाळपणाने इतरांच्या जर नावे टाकली गेली हे जर लक्षात आलं तर कॉपीराईटच्या कायद्यानुसार हा एक फार मोठा गुन्हा मानला जातो। म्हणून
हा कॉपीराईट कायदा अस्तित्वात आला. अर्थात कॉपीराईट कुणाला मिळत असेल किंवा कुणाला मिळतो, तर सदर कलाकृती जी काही निर्मिती करणारा निर्मात्यास या ठिकाणी कलाकृतीचा किंवा या कॉपीराईटचा या ठिकाणी कायदा मिळतो. ज्याच्या या बुद्धिमत्तेतून किंवा कल्पनेतून वेगवेगळी कलाकृती निर्माण झालेली आहे, अशा प्रत्येक कलाकारास त्या कलाकृतीचा कॉपीराईट कायदा मिळतो. आणि मग भारतामध्ये या कॉपीराईट संबंधी जो कोणता कायदा असेल, तर कॉपीराईट अधिनियम 1957 हा ॲक्ट या ठिकाणी आलेला आपल्याला आढळतो. मग हा कायदा या वेगवेगळ्या कलाकृतीला लागू होतो. आता आपण या कॉपीराईट हक्काची थोडक्यात वैशिष्ट्ये बघू. काय असतील या कॉपीराईट कायद्याची वैशिष्ट्ये? तर जी काही कलाकृती करणारा निर्माता आहे त्याच्या बौद्धिक संपदेची या ठिकाणी कॉपीराईट नोंदणी करणं अत्यंत बंधनकारक आहे. म्हणजे ज्या एखाद्या लेखकाने, संशोधकाने, व्यक्तिमत्वाने, कुणीही जी एखादी पोस्ट लिहिलेली आहे, लेख असेल, संशोधन पण असेल, कविता, गझल, नाटक, जे काही लिहिलेले असेल त्याचा तो निर्माता असतो, त्याच्या बौद्धिक संपदेची कॉपीराईट नोंदणी करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याचे नियम आपण पाळले पाहिजे, तरच कॉपीराईट हक्काचा कायदा आपल्याला हा मिळू शकतो. त्याच्यावर आपल्याला खटला, वाङ्मय चौर्याचा खटला दाखल करता येतो. म्हणून या ठिकाणी या कलाकृतीच्या निर्मात्यास त्याच्या बौद्धिक संपदेची या ठिकाणी कॉपीराईट नोंदणी करणं हे अत्यंत बंधनकारक आहे. अर्थात कॉपीराईट हक्कासाठी जे काय पेटंट आहे, जेव्हा काय ट्रेडमार्क आहे किंवा बौद्धिक संपदा आहे, या कायद्यासारखं बौद्धिक संपदा हक्क मिळवण्यासाठी संबंधित नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करून नोंदणी करावी लागत नाही. म्हणजे हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तीस किंवा कलाकारास त्या कलाकृती निर्मितीच्या केल्या न मागता त्याच्यावर कॉपीराईट हक्क त्याचा प्राप्त होतो. म्हणजे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ज्या हक्काबरोबर त्या कलाकृती संबंधात सर्व आर्थिक आणि नैतिक हक्क हे त्याला प्राप्त होतात. म्हणजे ह्या ॲटोमॅटिकली गोष्टी येतात. पण या ठिकाणी कॉपीराईट नोंदणी करणं हे बंधनकारक आहे. आणि या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं एक बोधचिन्ह आहे. असा आडवा डॉट दिला जातो आणि असा C अंक लिहिला जातो आणि त्याला सर्कल केलं जातं. कॉपीराईटचं हे एक अत्यंत अलीकडच्या काळात आलेलं हे कॉपीराईटचं एक चिन्ह आहे. आणि पुस्तक असेल, लेख असेल किंवा कविता असेल किंवा कोणत्याही कलाकृतीवर C हे चिन्ह जर आपल्याला दिसलं तर या ठिकाणी लेखक आणि कलाकाराला हे त्याचं नाव मिळालेलं असतं. मग याची मालकी किंवा या कलाकृतीची मालकी हे कोणाकडे आहे, याचा हक्क कोणाकडे, हे या चिन्हावरून संबोधित होतं. म्हणजे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणजे ही कलाकृती कोणत्या साहित्यिकाची आहे हे याच्यावरून संबोधित होतं आणि त्याला तो हक्क या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखादी सुंदर कलाकृती लिहिली, हे चिन्ह जर तुम्ही लिहिलं नसेल तर ती कलाकृती काय होते, त्याचं चौर्य होतं. म्हणजे त्याची चोरी होते. त्याची या ठिकाणी चोरी होऊन हे दुसऱ्याच्या नावावर खपवलं जातं किंवा हे खोडसाळपणाने दुसऱ्याच्याही नावावर टाकलं जातं. कारण आता तंत्रज्ञानात फार मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे ही कलाकृतीच्या मालकी हक्काची एक फार मोठी चिन्हांकित एक संबोधन असं म्हटलं तरी आपण चालू शकेल. असं असलं तरी काय होतं, कॉपीराईट जो काय रजिस्ट्रार असतो त्याच्याकडे याची सुद्धा नोंदणी करावी लागते. जी काय आपण नव्या कायद्यानुसार रजिस्ट्रार असतात, या रजिस्ट्रारकडे या कॉपीराईटची नोंदणी जर आपण केली तर आपल्याला त्या नोंदणीचा निश्चित फायदा होतो. म्हणजे या गोष्टी नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर भविष्यात कोणी आपल्या साहित्याची चोरी केली किंवा कोणी चोरी करत असेल तर नोंदणीकृत जी काही ही कॉपीराईट आहे, ही कॉपीराईटकडे किंवा रजिस्ट्रारकडे नोंदणी केलेली ही एक महत्त्वाचा पुरावा त्या ठिकाणी ठरतो. आणि हा पुरावा जर रजिस्ट्रारकडे असेल तर याची कॉपीराईट कोणाला कळता येत नाही किंवा याचं चौर्य कोणाला करता येत नाही. जर याचं चौर्य झालं किंवा याची चोरी केली तर संबंधित या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. म्हणून या ठिकाणी कॉपीराईट कायदा आला, रजिस्टर नोंदणी आली आणि नोंदणी केलेलीच या ठिकाणी या कोर्टात सबळ पुरावा म्हणून गाया धरला जातो. म्हणजे याची नोंदणी करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जर या कॉपीराईटचं उल्लंघन केल्यास काय होतं, तर कॉपीराईट अधिनियमाच्या कलम 63 अन्वये या ठिकाणी कोणतंही जर काम कॉपीराईटचं उल्लंघन करणं हा दखलपात्र गुन्हा आहे असं या ठिकाणी मानलं गेलं आहे. म्हणजे या ठिकाणी असं उल्लंघन करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करता येते आणि या तक्रारातून त्याला सजा होते. काय सजा होत असेल तर या गुन्ह्याचा लगेच पोलीस काय करतं, तपास करतं आणि तपास करून या ठिकाणी
ते साहित्य जप्त केलं जातं, त्याची चोरी उघड होते आणि संबंधित व्यक्तीवर जर गुन्हा सिद्ध झाला तर काय होतं, 6 महिने कैद आणि कमीत कमी 50,000 रुपयाचा दंड त्याला होतो. त्यानुसार एक त्यानं चौर्य केलं, जर चुकून त्यानं परत चौर्य केलं किंवा परत कॉपीराईट केली किंवा परत चोरी केली तर त्याला 50,000 रुपये दंड आणि त्याला 6 महिने कैद. म्हणजे असा कायदा या ठिकाणी नव्या अधिनियमामध्ये आला आणि त्यातूनच या ठिकाणी याचा गैरवापर थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये आपल्याला आता दावा दाखल करता येतो. आणि अशा दृष्टिकोनातून या कॉपीराईटचं आपण संरक्षण केलं पाहिजे. कॉपीराईट किंवा या वाङ्मयाची चोरी होऊ नये म्हणून हे चिन्ह आपण या ठिकाणी संबंधित साहित्य कृतीवर, कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, चरित्र, आत्मचरित्र असेल, त्याच्यावर हे देणं अत्यंत गरजेचं आहे. याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. काय करावं लागेल, प्रत्येक लेखक असेल, कवी असेल किंवा कलाकार असेल, जी काही आपली कृती आहे म्हणजे ज्या काही तो पोस्ट या ठिकाणी वेगवेगळ्या या सोशल मीडियावर टाकत असतो त्याचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग सी चिन्ह त्यानं वापरलंच पाहिजे, स्वतःचं नाव लिहिलंच पाहिजे. अनेक लेखक शेवटी नाव लिहितात, हे चुकीचं आहे. त्याऐवजी त्यानं सी असं लिहून सर्कल करून त्याचं पहिलं त्याच्यासमोर नाव लिहिलं पाहिजे. नाव लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि चिन्हांसह नाव लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. तर यापासून आपण संरक्षण करू शकेल. जे काय आपण केलेल्या कविता आहेत, विनोद आहेत, गीते आहेत, गझल आहे किंवा वेगवेगळे व्हिडिओ आहेत, अशा वेगवेगळ्या कोणत्याही स्वरूपाचं लेखन, याच्या नोंदी, टिपणं, कच्चं काम यासाठी वेगळी वही किंवा डायरी यासाठी आपल्याला करावी लागते. त्याची तारीखवार नोंदणी ठेवावी लागतात आणि त्यानुसार हे जे लिहिलेलं साहित्य आहे हे लिहिलेलं साहित्य संबंधित व्यक्तीला, एखाद्या विश्वासू व्यक्तीला ते मेल करावं आणि स्वतःचा जो ईमेल आय डी असते त्यावर सुद्धा ते सगळं साहित्य फॉरवर्ड केलं पाहिजे आणि त्याचं संकलन केलं पाहिजे. जर त्याचं संकलन नाही केलं तर भविष्यामध्ये अशा फार मोठ्या म्हणजे वेगळ्या एका गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि मग यातून आपल्याला फार मोठा मनस्ताप होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आपापल्या किंवा विश्वासू एखाद्या व्यक्तीच्या मेलवर ते पाठवलं पाहिजे, स्वतःच्या मेलवर पाठवलं पाहिजे आणि हे सगळं आपलं जे काही साहित्य एकत्रित राहील. असं भविष्यात या ठिकाणी एखाद्या साहित्याच्या बाबतीत कायदेशीर जर म्हणजे प्रश्न निर्माण झाला तर आपल्याला याचा पुरावा म्हणून दाखल करता येतो. मेल का करायचा किंवा विश्वासू माणसाच्या मेलवर का पाठवायचं. जर भविष्यात असा प्रश्न निर्माण झाला तर या मेलच्या नोंदी किंवा रजिस्ट्रेशनच्या नोंदी किंवा कॉपीराईट आणि त्याच्यावरचं आपलं असणारं नाव म्हणजे जे चिन्ह आहे त्या चिन्हाच्या पुढं असणारं नाव, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करून म्हणजे हे सगळं चौर्य उघड करता येतं. म्हणून या ठिकाणी कॉपीराईट या जे काही जो काही कायदा आला या किंवा या कायद्याची तोंड ओळख केली, यामध्ये याचं संरक्षणसुद्धा करणं आपल्या हातात आहे आणि ते केलंच पाहिजे. म्हणून भविष्यात जर आपण या ठिकाणी प्रकाशन संस्था एखादी निर्माण केली, हे कौशल्य जे काही प्राप्त केलं, हा अभ्यास करून किंवा यातून जर काय आपल्याला काही संपादन करता आलं किंवा प्रकाशन व्यवहार करता आला तर काय होईल, या बाबी आपण प्रामुख्याने अभ्यासल्या पाहिजेत आणि यातूनच या गोष्टी शिकून आपलं एक उत्तम करिअर किंवा साईड बिझनेस केला पाहिजे आणि त्यातूनच आपलं करिअर घडवलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. ठीक आहे, आपण थांबू आणि पुढच्या तासाला या प्रकाशन संस्थेचं ग्रंथ वितरण, जाहिरात, विक्री कशी होते याकडे आपण लक्ष देऊ.